मेंटल हेल्थ ऍक्ट मध्ये जेव्हा शुगरती व्हायरंट होतो किंवा होतो त्यावेळेस आपण त्याला रिहॅब सेंटरला हे करतो, ऍडमिट करतो. तर त्या ऍक्टमध्ये असं म्हटलं की ज्यावेळेस तुम्हाला त्याला ऍडमिट करायचं असेल तर तुमचा त्याच्यासाठी FIR झालेला असला पाहिजे. आता तो FIR करत बसणार का त्या शुभार्थीला लवकर त्याची ट्रीटमेंट मिळावी म्हणून त्याला रिहॅबला टाकणार? कारण उद्या नंतर जर तुम्ही FIR न करता जर तिकडं जर तुम्ही त्याला ऍडमिट केलं. नाही, पूर्वी काय होतं की एखादा पेशंट व्हायलेंट असला, दंगा करत असला तर त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवायचं झालं तर मॅजिस्ट्रेट कडून रिसेप्शन ऑर्डर घ्यावी लागायची. म्हणजे त्याच्यासाठी पोलिसात तक्रार करायला लागायची, पोलीस येऊन बघायचे की तो पेशंट कसा आहे, आणि त्यांना वाटलं की खरंच पेशंट हा त्रासदायक आहे किंवा त्याला ऍडमिटेशनची गरज आहे तर ते कोर्टात घेऊन जायचे. कोर्टामध्ये जजला वाटलं की त्याला ऍडमिट करायची गरज आहे तरच ऍडमिट केलं जायचं. परंतु जी आता परिस्थिती बदललेली आहे, मेंटल हेल्थ केअर ऍक्ट 2017 मध्ये कुणी पेशंटला मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जातो. तो तुमचा मित्र जरी असला तरी देखील तुम्ही त्याला नेऊन ऍडमिट करू शकता. म्हणजे फॅमिली मेंबर्सच असले पाहिजे असं नाही. मग त्याला FIR ची कंपल्शन नाहीये का? नाही, त्याचं फक्त मग त्या केसमध्ये त्या शुभार्थीचा त्याला कन्सेंट पाहिजे का? शुभार्थीचा कन्सेंट लागतो ना त्याला ऍडमिशनसाठी. नाही, ते स्वतःही करू शकतात किंवा एखादा मित्र किंवा मैत्रीण देखील सही करू शकते. किंवा आम्हाला वाटते की आता ह्याची गरज आहे म्हणून आम्ही त्याला ऍडमिट करतो. पण जर असं सपोर्टेड ऍडमिशन असलं तर हे मेंटल हेल्थ बोर्ड असतात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा काही जिल्ह्यामध्ये एक असतं, त्यांच्याकडून देखील परमिशन घ्यावी लागते. इफ इट इज व्हॉलेंटरी ऍडमिशन देर इज नो नीड फॉर ट्रीटमेंट परमिशन. पण सपोर्टेड ऍडमिशन किंवा एन्फोर्स ट्रीटमेंट असली तर त्यांच्याकडून एका महिन्यानंतर परमिशन वाढवायचे झाले तर परमिशन घ्यावी लागते. काही ठिकाणी तुम्ही मगाशी म्हटल्यासारखं की मेंटल हॉस्पिटलला ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला मॅजिस्ट्रेट कडनं सगळं करावं लागतं. पूर्वी कसं होतं, काही ठिकाणी असे पण दिसलेली आहेत लोक की जे मॅजिस्ट्रेट समोर गेले की सगळं व्यवस्थित बोलतात, कोणाला काही वाटणार पण नाही की याला ह्याच्यासाठी म्हणून इथं आणलं तर पण हा तर सगळी उत्तरं व्यवस्थित येतं. मग मॅजिस्ट्रेट काय करतो की त्या होऊ शकतो तो परत घरी आला की त्याचं काम परत सुरू होत होतं. कसं होऊ शकतं, अशा केसमध्ये त्याच्या ट्रीटमेंटला उशीर होत होतो ना. पण हो, नक्कीच उशीर होत होता. परंतु तो क्लॉज काढून टाकल्यामुळं आता जास्त सोपं झालंय की शुभार्थीला इलाज करण्यासाठी. एवढं करून देखील काही लोक इलाज करून घ्यायला शुभार्थी तयारच नसतात. तेवढा तुम्हाला बळजबरीनं त्याला ऍडमिट करणं भाग आहे.